नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रायगडावर. हा आहे रायगड किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याची भक्कम राजधानी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे या किल्ल्याची खास माहिती आणि त्याची प्रेरणादायक गोष्ट. म्हणून कुठेही जाऊ नका, कारण आपल्या इतिहासाची कहाणी आता सुरू होत आहे. बघा, रायगड किल्ल्याची सुरुवात झालेली आहे आणि किट्टूचा फर्स्ट फोर्ट जो तू पुऱ्या लाईफ टाइम मध्ये पहिल्यांदा फिरतोय तो आहे रायगड फोर्ट. फर्स्ट फोर्ट ना तू. हॅलो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. शिवदुर्ग किल्ला रायगडावरती तुमच्या सर्व ग्रुपचं मी सरस अवगत करतो. आता माझी एक ओळख करून देतो. माझं नाव अंकित सुरेश शावकीरकर. ह्याच्या आधी रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, आज आपण सर्वजण रायगड किल्ला प्रत्यक्ष बघणार आहोत. रायगडाची मागची बाजू म्हणजे जी लोक पायऱ्याने येतात चढून ती किल्ल्याची समोरची बाजू. संपूर्ण किल्ला बघायचं म्हटलं साधारण 3 दिवस लागतात. एवढा मोठा किल्ला. ही गडाची पूर्वेला भवानीचा टोक आहे, पश्चिमेला हिरकणी कडा आहे, दक्षिणेला वाघ दरवाजा आहे आणि उत्तरेला टकमक टोक आहे. इतिहासात जावळी खोरं ऐकून वाचून माहिती असेल सर्वांनी. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला आणि कोकणातली रायगड ही सेकंड राजधानी. रायगड किल्ला घेण्यासाठी राजगडावरून चंद्रराव मोरे यांना एक पत्र पाठवलं. पत्रात उल्लेख काय केला? मोरे, तुम्ही आमच्यात, आपण दोघंही मराठी आहोत, आपण दोघंही हे काही मोठं साम्राज्य आहे उभं करूया. मोरे हा गर्विष्ठ होता, एक उर्मट स्वभावाचा होता. छत्रपती शिवरायांना उलटपत्र काय पाठवलं? हे तुम्ही कुठले राजे आणि कधी झालात राजे? या जावली प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. पण महाराजांनी चंद्रराव मोरे यांच्यासोबत विद्यार्थी चॅलेंज केलं. संपूर्ण वेळा 3 महिने चालू होता. महाराजांनी काय केलं? 150 मावले जावली खोऱ्यात आक्रमणासाठी पाठवले. पण तिथे जावली चंद्राचा भाऊ, धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला आणि शरण थेट रायरीच्या आश्री आला. आणि आपल्या राजाने हा रायगड किल्ला चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातून रायरीचा डोंगर महाराजांच्या ताब्यात घेतला. 15 मे 1656ला फक्त रायरीचा डोंगर महाराजांच्या ताब्यात आला. महाराजांनी काय केलं? लगेच गडाची बांधकामं चालू केली. 1656 ते 1670 14 वर्ष लागले संपूर्ण किल्ला बांधण्यासाठी. गडाचा आर्किटेक्ट कोण? हिरोजी इंदुलकरांनी या गडावर 14 वर्षात अशा 350 इमारती बांधल्या, 11 तलाव, 84 टाक्या. किती वर्षात? 14 वर्षात. मनामध्ये एक शंका पडली, तुम्ही रोफेने गडावरती 5 मिनिटात पोहोचलात, पण रायगड बांधण्यासाठी आपल्या राजाने हा दगड आणला कुठून? हा दगड रायगडाच्या पायथ्या बसून गडावर नव्हता आणला. महाराजांनी काय केलं? एका दगडात 2 पक्षी मारले. पाणी अडवा आणि पाणी जिरवा. गडावर खड्डे खोचले, तलाव बांधली आणि त्यातली काही दगडं निघाली पूर्णपणे रायगडाच्या परिसराला वापरली. इथल्या लोकांना पिण्याचं पाणी झालं, गडाला दगड झाला. पण बांधकामासाठी चुना, शिस आणि गूळ वापरलं. गडावर छप्पर काय? सागाची लाकडं आणि कुंभारणाची लाल मातीची कौलं. इंग्रजांनी काय केलं? 10 मे 1818ला इंग्रजांनी गडावर हल्ला केला. जेवढं रायगडावरती लाकडाचं काही बांधकाम होतं हे पूर्णपणे जळून गेलं. 10 मे 1818ला दगडी बांधकाम हे शिवाजी महाराजांच्या काळातलं आणि विटाचं बांधकाम आहे पेशव्यांच्या काळातलं. ज्या गेटमधून आतमध्ये आलात, या गेटचं नाव आहे मेना दरवाजा. राजघरातल्या स्त्रिया किंवा राण्या मेन्यात बसून सूर्यास्त पाहण्यासाठी गडाच्या बाहेर जातात. पण दादा, आता आपण होते उघड्यात एका राणीचे एक घर. छत्रपती शिवाजी राजांना राण्या होते किती माहिती आहे तुम्हाला? 8 राण्या.
पण रायगडावरती रूम आहेत 6, पण 2 राण्या रायगडाच्या बाहेर. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला. संभाजी महाराज हे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं निधन राजगडावरती झालं. सईबाईंनी रायगड किल्ला आहे हा कधी पाहिला नव्हता. आणि आपल्या आऊसाहेबांना रायगडावरचं हे वातावरण आहे तब्येतीला मानवत नव्हतं. तर रायगडाच्या पायथ्याशी एक गाव आहे पाचडगाव. 9 एकराचा वाडा आणि त्यांच्या सेवेसाठी पुतला राणी रायगडाच्या पायथ्याशी राहतो. बाकी राण्या गडावर व गडावरती 6 दालनं. व राण्यांची नावं काय? सईबाई, सोयराबाई, काशीबाई, पुतलाबाई, सकवरबाई, गुणवंताबाई, लक्ष्मी आणि सगुणाबाई. छत्रपती शिवरायांना पत्नी होत्या 8. पण मनात एक शंका पडली, या महालात कोणती राणी राहत होती? हा कोणता गाईड आणि कोणता इतिहासकार सांगू शकत नाही या महालात ही राणी राहत होती. एका राणीचं एक घर आहे. पहिला हॉल, सेकंड बेडरूम आणि बेडरूमच्या बाजूला ही संरक्षण भिंत. आणि आता आपण जो किल्ला फिरतोय त्याला म्हणतात बाल्ले किल्ला. जो गडामध्ये महत्वाचा किल्ला असतो त्याला म्हणतात बाल्ले किल्ला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि या 5 वाड्यांच्या खालच्या बाजूला 3 वाडे, 8 वाडे, अष्टप्रधान मंडल. जगात पहिलं मंत्रिमंडळ साजरं कोणी केलं? छत्रपती शिवाजी राजाने. ते पण रायगडावरती स्थापन केलं. 8 मंत्र्यांची निवासस्थानं. पण मंत्र्यांची नावं काय? मोरपंत पिंगले, रामचंद्र निलकंठ, हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, दत्ताजी त्रिंबक, रघुनाथ पंडित, निराजी रावजी. 8 मंत्र्यांची घरं, त्यांचं निवासस्थान, राहण्याचं ठिकाण. पण याला एंट्री गडाच्या समोरच्या बाजूला. पण तसंच वरच्या हाताला जाळीवाले काही खड्डे 3 आहेत. पहिला खड्डा 22 फूट आहे, दुसरा 20 फूट, तिसरा 15 फूट. ह्याला कोकणामध्ये पेव कणगी म्हणतात. अहो धान्य कोठार म्हणजे काय? ह्या गडाला कदाचित कुणी 3 महिने वेढा मारला तर महाराजांच्या काळात लोकसंख्या किती राहत होती? 3,500. 3,500 लोकांना या गडावर धान्य पुरेल एवढं धान्य गडावरती स्टोरेज असायचं. पण सर्वात मोठा धान्यसाठा सर्वांनी कोल्हापूर पाहिले. संभाजी राजांची उपराजधानी पणाला. त्या गडावर जा आणि त्या गडावर गेलात 3 मोठे गोडाऊन आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती. अंबरखाना म्हणतात. वरून धान्य टाकायचं आणि मागच्या दरवाजाने काढायचं. तसं गडावर काही पद्धत नव्हती. लाकडी सिडीने धान्य काढायचं आणि इथल्या लोकांना धान्य पुरवायचं. त्याला कोकणात पेव कणगी असं म्हणतात. आता आपण राजांचा राजवाडा आहे हा बघण्यासाठी पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला खाली उतर, मित्र खाली उतर. चालू करू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. सर आता आपण सर्वजण ज्या राजवाड्यामध्ये पाऊल टाकलं या भिंतीपासून पाठच्या भिंतीपर्यंत हा काही तुम्हाला मोकळा परिसर दिसेल. हे शिवाजी राजांचं घर आहे, महाराजांचा पॅलेस आहे, राजांचा राजवाडा आहे. पण याच राजवाड्याचं वैभव महाराजांच्या काळामध्ये कसं असेल विचार करा. राजांचा राजवाडा हा त्या काळात 2 मजली होता. सेकंड महाल ह्याच्यावर पूर्णपणे लाकडाचं बांधकाम होतं. लाकडी बांधकाम रायगडावरचं हे पूर्णपणे जळून गेलं. पण शिवाजी राजांचं हे जन्मस्थान पुण्यामध्ये शिवनेरी गडावरती. राजांचा जन्म शिवनेरी गडावरती झाला 19 फेब्रुवारी 1630. महाराष्ट्र पोरका झाला, सूर्य मावळला आणि अखेरचा श्वास राजाने या रायगडावरती आणि या घरामध्ये सोडला 3 एप्रिल 1680. चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंती या दिवशी छत्रपती शिवाजी राजांचं निधन याच रायगडावरती आणि या घरामध्ये झालं. 3 एप्रिल 1680ला राजांचं निधन या चौथऱ्यावरती झालं. पण इथूनच अगदी 1.5 किलोमीटर जगदीश्वराचं मंदिर आहे. जगदीश्वराच्या मंदिराच्या साईडला छत्रपती शिवरायांना अग्नी देण्यात आली. महाराज किती वर्ष जगले? 50. पण राजाने 50 वर्षामध्ये काय केलं? 20 वर्ष निघून जातं फक्त बालपण. राहिले किती वर्ष? 30 वर्ष. तर आपल्या राजाने अवघ्या 50 वर्षात 360 किल्ले घेतले. महाराजांना 2 किल्ले घेता येत नव्हते. छत्रपती
संभाजीनगर हा दौलताबाद किल्ला आणि या रायगडमध्ये मुरुड जंजिरा किल्ला. हे राजांना 2 किल्ले घेता येत होते. पण महाराज या कोकणात आणि याच रायगडावरती फक्त 10 वर्ष राहिले. 26 वर्ष राजगडावरती राहिले. या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. आणि हीच माणिक मोती, ही दुसरी धन दौलत नाहीये. हे छत्रपती शिवरायांचं घर. आणि घराच्या बाजूला इथे 2 टाक्या आहेत, शिवकालीन पाण्याच्या टाक्या. पाणी इथपर्यंत कसं आणायचं? स्वतःच्या खांद्याला कावड लावायची, कावडीने पाणी आणायचं, त्याच्यामध्ये वतायचं. शिवकालीन पाण्याच्या टाक्या आणि शिवकालीन महाराजांचं बाटप आहे, स्नानगृह आहे. हे बघूया, नंतर पुढे जाऊया. मला छत्रपती शिवाजी महाराज की हे पाण्याच्या टाक्या आहेत 2. आउटलेट भिंतीच्या बाजूला, म्हणजे आता असं आर्किटेक्ट पण करू शकत नाही विचार करा. आउटलेट भिंतीच्या बाजूला आपल्या महाराजांचं बाटप, स्नानगृह, ही संरक्षण भिंत, कंपाऊंड म्हणतो ना आपण, संरक्षण. राजांचं घर पाहिलं, महाराजांचं पॅलेस राजवाडा पाहिलं. राजवाड्याच्या बाजूला ज्या 2 नंबर कट्ट्यावर तिथं उभी आहेत, हे शिवरायांचं स्वयंपाकघर, त्याला म्हणतात मुक्पाकखाना. जो महाराजांचा अखंड स्वयंपाक बनवायचा तो या ठिकाणी बनवायचा. हे महाराजांचं किचन आहे, हे स्वयंपाकघर. पण स्वयंपाकघराच्या बाजूला तिथे काही बुरुज दिसतात आणि काही बुरुज तिकडे दिसतात. ही टेळणी बुरुज आहे. टेळणी म्हणजे काय? निरीक्षण ते पहारेकडे त्या काळात उभे आहेत. रायगडाला सभोवती तुम्हाला प्रदर्शन घालायचं म्हटलं, गडाचे प्रदर्शन 16 किलोमीटर आहे. 5 ते 6 तास लागतात किल्ल्याची सभोवती प्रदर्शन घालण्याचं. पण या रायगडावरून 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, मानगड, सोनगड, सांबारगड आणि शिवतरगड आहेत. पण त्यासाठी पावसात कुठलाही किल्ला दिसत नाही. उन्हाळ्यामध्ये आलात तर इथून 8 किल्ल्यांचं दर्शन आपल्याला रायगडावरून घेता येतं. रायगडाच्या सभोवती ही पूर्णपणे ढगाळ वातावरण, म्हणजे सह्याद्रीच्या रांगा आहेत. पण त्या रांगा बघायच्या असेल तर उन्हाळ्यामध्ये बघता येतात. पावसात कुठली सह्याद्रीची पर्वतरांग दिसत नाही आहे. आता आपण गडाची समोरची बाजू आहे त्या साईडला बघूया. एक विटाचं काही बांधकाम दिसतं का? ह्याला काय म्हणतात? टाकसाल. टाकसाल म्हणजे काय माहिती आहे? छापखाना. महाराजांच्या काळात तिथे नाणे, कॉईन, राजमुद्रा होऊन तिथे आतमध्ये छापत होते. ती महाराजांची रिझर्व्ह बँक आहे. आज नाशिकमध्ये रिझर्व्ह बँक आहे, तशी महाराजांची ती रिझर्व्ह बँक आहे. पण त्या रिझर्व्ह बँकच्या साईडला ही गोल आकारी दिसते का आटकोनी? महाराजांची बाल्कनी, काय म्हणतात? सज्जा गॅलरी, म्हणजे महाराजांच्या राजवाड्याच्या समोर महाराजांची बाल्कनी. आणि त्या बाल्कनीच्या समोर बघा इथे एक चौकोनी रूम आहे, खलबतखाना म्हणजे सिक्रेट रूम. या खलबतखान्याचे मेन प्रमुख स्वराज्याचा 3रा डोला बहिरोपी बहेरची नाईक. आणि या नायकांना 18 भाषांचं ज्ञान होतं. एका जाग्यावरती 7 ते 8 रुपये बदलत होते. स्वतःच्या बायकोलाही माहीत नव्हतं. स्वराज्याचे मेन प्रमुख आहेत. औरंगजेबाच्या दरबारात गेलो, औरंगजेबाला कवळ ऐकवली आणि औरंगजेबाच्या दाढीला हात लावले. विचार करा, राजांसारखी माणसं आणि माणसांसारखा राजा होता. तिथे हा खलबतखाना, सिक्रेट रूम, आतमध्ये जाण्यासाठी 11 पायऱ्या आहेत, अंडरग्राऊंड आतमध्ये. पण या खलबतखानाच्या बाजूला हे 2 काही स्तंभ दिसतात. तो पहिला स्तंभ दिसतो तो विजयस्तंभ आहे, विजयाचं प्रतीक. छत्रपती शिवरायांनी कोणताही किल्ला जिंकला 7व्या मजल्यावरती भगवान झेंडा फडकवत होते. तर इतिहासात विजयस्तंभ, विजयाचं स्तंभ आणि विजयस्तंभाच्या साईडला कोपऱ्यात हे मनोर आहे. महाराजांच्या राण्या होत्या 8, गडावर राहत होत्या 6 राण्यांची बाल्कनी इथे असायची. ही राण्यांची बाल्कनी. पण दादा, या भिंतीच्या खालच्या बाजूला एक तलाव भरलेलं. तलावाचं नाव काय? गंगासागर. अशी तलाव किती आहेत? 11 तलाव आहेत. जेवढा दगड निघाला पूर्णपणे रायगडाला वापरला. लोकांना पिण्याचं पाणी झालं, रायगडाला दगड झाला. गंगासागर नाव का पडलं? महाराजांच्या राज्याभिषेकला आपले काशीवरून गागाभट्ट आले होते. येत्या वेळी त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं.
महाराजांचा अभिषेक सोहळा केला आणि काही पाणी उरलं तलावात विसर्जन केलं. गंगा यमुना नर्मदा आल्या साऱ्या बहिणी अव आणले 7 नद्यांचं पाणी अव जल झाले हे तीर्थांचे घर नाव पडलं गंगा सागर. हे गंगा सागर तलाव आहे. 32 फूट खाली खोल, 84 संपूर्ण घेराय, धुकाय. तलाव दिसणार नाहीये, पण आता आपण ज्या कट्ट्यावरती तो उभ्यात दफ्तरखाना 8 मंत्र्यांची ऑफिस होती. जेवढे महाराजांच्या ताब्यामध्ये गडकिल्ले गावं काय होती 360 किल्ल्यांचा गावांचा लेखी कारभार इथे पार पडला जायचा. आणि समोर बघा 4था कट्टा, हे दिवाणे खास आणि दिवाणे आम. पण दादा कदाचित तुम्ही दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जाऊ, दिवाणे आम दिवाणे खास, खास लोक इथे बसायची आणि आम जनता पुढे बसायची. हे दिवाणे खास आणि ते दिवाणे आम. आता आपण दिवाणे आम मध्ये जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हा जो तो उभा आहे हा आहे दिवाणे खास. हा बघा हा समोरचा, आणि जो आतला आहे तो आहे दिवाणे आम. आणि मंत्री लोक सगळे इथे बसायचे. छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. या दरबारामध्ये त्या काळात महाराजांच्या काळामध्ये या जागेवरती 6000 लोक बसली होती. 6000 लोक त्या काळात या दरबारात बसली होती. सर्वांनी पोस्टर पाहिले राज्याभिषेकचं. हा संपूर्ण दरबार दाखवलाय. आणि या दरबारात एक इंग्रज वकील स्वतःच्या डोक्यातली कॅप काढून या दरबारामध्ये वाकून राजांना मुजरा केला. या इंग्रज वकिलाचं नाव हा नगारखाना. आणि या नगारखान्याच्या बाहेरच्या बाजूला येणाऱ्या स्वागतासाठी आपल्या राजाने या गडावर हत्ती सजवून ठेवले. जेव्हा तो इंग्रज वकील या दरबारात एंट्री करतो मनामध्ये विचार काय पडतो, मी 2 पायाचा माणूस रायगड चढण्यासाठी एवढी मोठी दमछाक झाली, पण आपल्या लाडक्या राजाने या गडावर हत्ती कशाने, एवढा मोठा विचार हृदयात पडला. इंग्रजाला दरबारात उत्तर कोणी दिलं नाही. आताचे इतिहासकार आहेत उत्तर काय देतात, आपल्या राजाने त्या काळात छोटी लहान पिल्लं पालखीत बसून या गडावर आणलं आणि गडावरती त्यांना मोठं केलं. म्हणजे लहानाचं मोठं करता येतं, पण मोठ्याचं कधी छोटं करता येत नाही. एवढे आपल्या महाराजांची दूरदृष्टी असायची. जेव्हा महाराज राजवाड्यातून सकाळी पहाटे 4 वाजता उठले, स्नान केलं, कपडे परिधान केले आणि महाराज या दरबारात आले. समोरच्या हत्तीच्या अंबारीत बसले. महाराजांची मिरवणूक या मार्गाने राजे जगदीश्वराला दर्शनासाठी गेले. जगदीश्वराचं दर्शन घेतलं, आई भवानीला साकडं घातलं, गड दैवता शिरक्या मातेला वंदन केलं आणि महाराजांची मिरवणूक गेटच्या पायरीपर्यंत पोचली. महाराज हत्तीच्या अंबारीमधून उतरले. सिंहासनासारखी पाऊलं टाकत या सिंहासनाच्या आतीमध्ये 4 पायरी आहेत. 4 पायरीपर्यंत महाराज पोचले. पण महाराजांचं हृदय आहे ना हे भरून आलं. हे हृदय भरण्याचं कारण काय हो, ज्या मावलांवरती आणि ज्या वीरांवरती हे स्वराज्य संपूर्ण उभं केलं. या दरबारात एकही सरदार या दरबारात उपस्थित नव्हता. प्रत्येकांच्या बायका, विधवा बायका दरबारात उपस्थित होत्या. अहो सवाना राज काय म्हटले हो, स्वराज्याची पहिली पायरी चढतो तानाजी मालुसरे, दुसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर, तिसरी पायरी चढतो मुरालबाजी आणि 4थी पायरी चढतो महाराज. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हटलं कोण, हा बाजीराव देशपांडे. अशा अनेक वीरांची नावे घेत महाराज सिंहासनाच्या गादीवरती विराजमान झाले, राजे छत्रपती झाले. आणि सिंहासनाच्या पाठच्या बाजूने या दरबारामध्ये एक झुलपुल्लार, एक मोठ्याने घोषणा अशी आहे, महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की जय. जय भवानी, जय शिवाजी. या गोष्टी दरबारात चालू झाल्या आणि तेच पार पडला शिवराज्याभिषेक. आतील महाराजांची मूर्ती 2009 मध्ये छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे त्यांनी 2009 मध्ये महाराजांची मूर्ती बसवली. आणि या मूर्तीवरती छत्र पाहिलं इतिहासात मेघडंबरी भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानीजन सिंग 1985ला त्या मेघडंबरीची स्थापना. महाराजांच्या मूर्तीच्या आतमध्ये खिडक्या 3 आहेत आणि खिडक्यांच्या आतमध्ये असा दगड आहे.
आणि दगडावरती आपल्या राजांचं 32 मन हे सुवर्ण सिंहासन. अहो एक मन म्हणजे किती माहिती आहे का? 40 किलो. 1280 किलोचं सिंहासन समोरच्या दगडावर होतं. हे सिंहासन आज कुठे आहे ना, जगाला माहीत नाही. इथेच महाराजांचा राज्याभिषेक झाला. दरबाराचं वैशिष्ट्य बघा, महाराजांच्या काळात लाईट माईक काही नव्हतं. महाराज गादीवरून बोलले, या प्रजाला आवाज जायचा आणि प्रजा कुठलं कोपऱ्यातून कुणी काय बोललं, तो आवाज आहे राजांपर्यंत पोचायचा. याला काय म्हणतात? इको पॉइंट, प्रतिध्वनी. त्या काळात हा दरबार पॅक बंद होता. आज हा दरबार पॅक आहे का? नाही. कागद फाडला तरी आवाज इथे येतो, पण इथे कुणी कागद फाडला तरी आवाज तिथे जातो. याला म्हणतात इको. पण त्याचे दरबार शांत लागतो. मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया सर्वांनी पाहिलं असेल. हीच कॉफी कुठे बनवली? मुंबईमध्ये. इथे एकदा नगारे वाजले, संपूर्ण रायगडाचे दरवाजे आहेत ते बंद व्हायचे. तुला छत्रपती शिवाजी महाराज की जय. रायगडाची समोरची बाजू, जो येणाऱ्या गडावरती शुभच्या पायऱ्याने येतो, रायगडाच्या समोरच्या बाजूने येतो आणि इथे आल्यानंतर पहिले राजाचं दर्शन घेतात, नंतर तो किल्ला फिरतात. म्हणून या जाग्यावर महाराजांची मूर्ती बसवली 1974. जेव्हा आपल्या इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांच्या हस्ते 1974 मध्ये राजांची मूर्ती बसवली. आणि या मूर्तीवरती छत्र पाहिलं 2012 शिवप्रतिष्ठान सांगली. सांगलीचे अध्यक्ष कोण माहिती आहेत का? भिडे गुरुजी आहेत. त्यांनी 2012 मध्ये हे वरचं छत बसवलेलं. पण आपल्या सर्वांना हा एक मोठा ग्राउंड दिसतो, प्लेन ग्राउंड. ह्या प्लेन ग्राउंडला काय म्हटलंय? होळी मैदान. मार्च महिन्यात कोकणात शिमगावून आपण पेटवतो, होळीमध्ये नारळ टाकतो आणि काठीने काढतो. महाराजांच्या काळात तसं काही नव्हतं. महाराज स्वतः होळीत नारळ टाकत होते. आणि जो कोणता बहादूर ह्या आगीतून नारळ हाताने कोण काढेल त्याला हातातला कडा आणि मानाचा फेटा बक्षीस देत होते. धर्मवीर छत्रपती संभाजीराजाने वयाच्या 9व्या वर्षी आगीतून नारळ काढला. त्या ग्राउंडवरती संभाजीराजांना बक्षीस या मैदानावरती महाराजांनी देण्यात आलं. तसंच कोपऱ्यामध्ये एक हत्तीखाना आहे. हत्तीचं पालनपोषण त्या ठिकाणी केलं. आता गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे, पण हत्तीखानाच्या वरच्याला मोठी इमारत आहे, मार्केट. इतिहासात बाजारपेठ 800 फूट लांबी आहे, रुंदी 40 फूट आहे. या साईडला 22 दुकानं आणि त्या साईडला 22 दुकानं आहेत, 44 दुकानं आहेत. अब आगे दुकान, पिछे मकान. पहाटी राहणार आणि पुढे धंदा करणार. आजच्या काळात मॉलमध्ये जाऊ सर्वजण पायी बाजार करतो. महाराजांच्या काळात लोक असायचीत ना, घोड्यावरती बसून बाजार करणार. त्यामुळे हाईट बघा, संपूर्ण घोड्याची हाईट आहे. अब आगे दुकान, पिछे मकान. पण इथून आतमध्ये सरळ 1.5 किलोमीटर जगदीश्वराचं मंदिर आहे. आज आपण सर्वजण मंदिराच्या पायरीजवळ पोहोचलात. मंदिराचं निरीक्षण करा. संपूर्ण मस्जिदी आकार आहे. मस्जिद आकार का हो? सह्याद्रीच्या डोंगरा भागावरती कदाचित मुघल पोचला, त्या मुघलाला वाटावं हे आपलं मस्जिद आहे, त्याच्यावरती कुणी हल्ला ना करावा, तोडफोड ना करावी. मंदिराचा आकार बाहेरचं काय देण्यात आला? मस्जिदी आकार. पण समोरच्या मुघलाला माहिती नाही मंदिराच्या आतमध्ये काय. पण मंदिराच्या आतमध्ये आपण गेलात, शिवलिंग आहे, हनुमानाची मूर्ती आहे. पण मंदिर पार केल्यानंतर, नगारखाना पार केल्यानंतर पुढेच राजांची समाधी आहे. महाराजांच्या समाधीचा शोध इतिहासकारात पहिली व्यक्ती गडावरती पोहोचल्या कोण असतील? महात्मा ज्योतिराव फुले. 1869 राजांच्या समाधीचा शोध लावला. समाधीच्या पाठच्या बाजूला हे वाघ्याचं स्मारक आहे. पण समाधी आणि मंदिर छोटा गेट आहे आणि पायरीवरती नाव लिहिलं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. अहो ज्यांनी हा किल्ला बांधला, ज्याने रायगड बांधला, हे कलाकार कोण? हिरोजी इंदुरकर. पण आपल्या लाडक्या राजाने हिरोजींना विचारलं, हिरोजी अशा काळा खडकात तुम्ही हा रायगड बांधलात, पण तुम्हाला बक्षीस काय पाहिजे? अहो 10 गावाची वतनदारी, सोनं नाणं खजिनं वतन काही पाहिजे ते मागा. हिरोजी काय म्हणतात? या बक्षीसाठी हा किल्ला बांधला नाही. हिरोजी बोला तुम्हाला बक्षीस काय पाहिजे? पण हिरोजी इंदुरकर आपल्या लाडक्या राजांना काय म्हणतात? अहो राजा, एक नावाचा दगड मी स्वतः घडवलाय आणि तो दगड आहे ना, मंदिराच्या पायरीजवळ बसण्याची अनुमती द्यावी. महाराजांनी विचारलं, तुमच्या नावाचा दगड मंदिराच्या पायरीजवळ का बसवता? आतमध्ये बाल्य किल्ल्याचं नगारखाना आहे, खाली महादरवाजा आहे, पण त्या पायरीजवळ का? पण त्याच आर्किटेक्टनी छत्रपती शिवरायांना काय सांगितलं? अहो महाराज, तुम्ही या मंदिरात सकाळी पहाटे 5 वाजता तुम्ही दर्शनासाठी जाता. अहो मंदिरात जाण्याच्या अगोदर हा तुमचा उजवा पाऊल
त्या पहिल्या दगडावरती पडला पाहिजे आणि ती धूल माझ्या नतबक्स लागली पाहिजे. वा हिरोजी, ही तुमच्यासारखी लोक लाभली म्हणून हे स्वराज्य उभं केलं. अहो राजांसारखी माणसं आणि माणसांसारखा हा राजा भेटला. छत्रपती शिवरायाने एवढं मोठं स्वराज्य उभं केलं. अहो ज्यांनी तो ताजमहल बांधला त्याचे हात कलम केले का, अशी डबल ही कॉफी बनू नये म्हणून. प्रत्येक ग्रुपला जाण्यापूर्वी माझ्याकडून 2 काव्य रचना सांगतो. अहो अंधार पडला एक पाहता दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा लाडक्या जिजाऊचा हा शुभा पाहिजे. अहो घासल्या विना धार नाही तरवारीच्या पातीला आणि मर्दान शिवार अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. जय जिजाऊ, जय शिवराय. इतिहास झुकतो तो गड आहे रायगड आणि तो राजा आहे शिवराय. रायगड फक्त एक किल्ला नाही, तो तर आपल्या स्वराज्याचं प्रतीक आहे. ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्शली असेल तर नक्की पाठवा आपल्या मित्रांना. पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक प्रवासात. तोपर्यंत घ्या काळजी आणि नमस्कार. जय शिवराय.